काही किरकोळ आरोग्य समस्या अशा असतात त्या सोडविण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील हे सोपे रामबाण घरगुती उपाय. 1. सुंठ बारीक करून शुद्ध शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळतो. 2. सर्दी, डोकेदुखी, अंगातील बारीक कणकण घालवण्यासाठी गवती चहा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. 3. आलं आणि गवती चहा अनेक छोट्या मोठ्या तक्रारीवरचा रामबाण उपाय आहे. 4. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो. 5. आपल्याला अपचन झाले, पोटात गॅस झाला तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम मिळेल. 6. ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. 7. छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्यास आराम मिळतो. 8. भजी करताना त्यात ओवा पूड टाकावी. 9. पोटाच्या बाबतीत काही समस्या असेल तर चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा, त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो. 10. तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर आपण ओवा पूड खाऊन बेंबीवर व तोंडावर फुंकर मारावी. 11. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने चयापचय बूस्ट होते, त्यामुळे चरबी बर्न होते. 12. हळदीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी कपभर दुधात चिमूटभर हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी दूध प्या. नियमित हळदीचे दूध प्यायल्याने प्रतिकारक शक्ती वाढेल आणि झोपेची गुणवत्ता सुधारेल. 13. मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्या तेलाचे 2 थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ कानात टाकल्याने कानातले मुरूम बरे होतात आणि वेदना कमी होतात. 14. तुरटी तव्यावर भाजून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तुरटीचे 3 भाग घेऊन तेवढीच साखर त्यात मिसळून सकाळ, दुपार, संध्याकाळी घेतले तर डांग्या खोकला बरा होतो. 15. पिकलेल्या डाळिंबाच्या फळाचा 1 चमचा रस सकाळ, दुपार, संध्याकाळी गरम करून लहान मुलांना दिला तर निश्चितपणे उलट्या जुलाब थांबतात. 16. हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून 2दा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. 17. लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ, संध्याकाळी गरम करून 1 तोळा द्या, तर जंत नक्कीच मरतात. 18. कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्या. तो रस गरम करून कानात 4 थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. 19. ओवा, काळी मिरी आणि खडे मीठ एकत्र पावडर तयार करा. हे तिन्ही सम प्रमाणात असावे. हे चूर्ण रात्री झोपताना नियमित सेवन केले तर पोटात सर्व प्रकारचे आजार लवकर बरे होतात. 20. 1 ग्लास पाणी, 1 लिंबाचा रस रोज रिकाम्या पोटी पिल्याने लठ्ठपणा दूर होतो. हे 3 महिने सतत केले पाहिजे. 21. 2 ताज्या कारल्याचा रस नियमितपणे पिल्याने लघवीतील साखर कमी करण्यास फायदेशीर आहे. 22. लिंबाच्या रसात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि त्यात थोडे मीठ मिसळून काचेच्या भांड्यात ठेवा. दररोज 5-6 तुकडे जेवताना घ्या. मंदाग्नी दूर होईल. 23. ओव्याची पाने लहान मुलांसाठी सर्दी व खोकल्यासाठी खूप अचूक उपाय आहे. ओव्याची पाने रोज जेवणानंतर घेतल्यास पचनशक्ती
मजबूत होते. 25. टायफॉईड झाल्यास कोथिंबीर खाल्ल्यास फायदा होतो. 26. मधुमेह असल्यास मेथी खाणे फायद्याचे ठरते. 27. कोरडा खोकला असल्यास अडुळसाच्या पानाचा चमचाभर रस मधासह घेतल्यास आराम मिळतो. 28. अडुळसाच्या पिकलेल्या पानाचा काढा कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी असतो. 29. अडुळसाची पिकलेली पाने औषधात वापरली जातात. खोकल्यासाठीच्या सिरपमध्ये अडुळसा असतोच. 30. रोज आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा, म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. 31. चेहऱ्यावर पिंपल असेल तर बाजरीच्या पिठाचा लेप लावावा, चेहरा निखरतो. 32. दमा झालेल्या रुग्णांनी जेवणात आंबट आणि थंड पदार्थाचे सेवन टाळावे. 33. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी सहजा पाणी कोमट करून प्यावे. उसाचा रस कावीळ ह्या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर ठरते. 35. उसाचा रस खोकला, दमा, मूत्ररोग आणि किडनीशी संबंधित रोगावर देखील फायदेशीर आहे.